रेल्वेच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्या। जर त्या पूर्ण होत नसतील तर होऊ घातलेल्या 2019च्या लोकसभा निवडणुकी मतदानावर आम्ही सामूहिक बहिष्कार टाकू, अशी लेखी निवेदन जिल्हाधिकारी यांना मलकापूर उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत चांदूर बिस्वा, वडगाव, डिग्गी, खेरडा, हिंगणेगवाडा येथील ग्रामस्थांनी दिले आहे। निवेदनात नमूद केले आहे की आमच्या उपरोक्त 5 गावांची व त्याला लागून असलेल्या छोट्या खेड्यापाड्यांची लोकसंख्या अंदाजे 35,000च्या जवळपास असून आम्हाला बाजारपेठेशी मुलांना शाळेत जाण्या येण्यासाठी, नौकरदारांना ड्युटीवर जाण्यासाठी चांदूर बिस्वा ब्रिज रेल्वे स्थानक आहे। मात्र इथे एक्सप्रेस गाड्यांना थांबा नसल्यानं येथे एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळणे गरजेचे आहे। माझं नाव शुभांगी गजानन सत्कार, मी इयत्ता 12वी मध्ये शिकत आहे। माझं गाव टाकडी आहे आणि चांदूर ते टाकडीचं अंतर कमीत कमी 7 किलोमीटर आहे आणि आम्हाला यासाठी ॲटो हाच एक पर्याय आहे आणि ॲटोनं कॉलेजच्या इकडे कॉलेजकडे जाण्यासाठी आम्हाला रेल्वे ट्रॅक क्रॉस करावा लागतो आणि रेल्वे ट्रॅकवर कधी कधी 2-3 गाड्या उभ्या असतात, तेव्हा आम्हाला त्या गाडी खालून सुद्धा यावं लागते आणि कधी कधी तर ते गाडी स्टार्ट झाली तर आमच्या जीवाला पण धोका आहे। आणि त्याचप्रमाणे आमचे लहान भाऊ पण आहे आणि त्यांना जर गाडी खालून यायचा त्याने प्रयत्न केला तर ते कधी कधी कटू पण शकतात। आणि तसेच आता आमचे एक्स्ट्रा क्लास पण चालू झालेले आहे आणि आता आमची पास पण संपलेली आहे, तर आम्हाला ॲटोनेच यावं लागते आणि आमच्याकडे हा एकच पर्याय आहे आणि ते आम्हाला रेल्वे ट्रॅक क्रॉस करूनच यावं लागतो। तरी आमची विनंती आहे की चांदूर बिस्वा येथे लवकरात लवकर ब्रिज तयार व्हावा, हीच विनंती आहे। खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींना अनेक वेळा तोंडी व लेखी निवेदन दिले पण थांबा अजूनही मिळाला नाही। रेल्वे स्थानकावर सुविधांच्या मोठ्या प्रमाणावर अभाव असून दोन्ही प्लॅटफॉर्मवर जाण्या येण्यासाठी दादरा नाही। प्लॅटफॉर्मची उंची रेल्वेच्या बोगीपासून 3 फूट खाली असल्याने प्रवाशांना रेल्वे चढता उतरताना फारच त्रास होत असल्याने गेल्या 15 ते 20 वर्षापासून भरपूर अपघात होऊन बऱ्याच नागरिकांना जीव गमवावा लागला आहे। वरील सर्व मागण्या गेल्या 25 वर्षापासून प्रलंबित आहेत। कोणतेही लोकप्रतिनिधी आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने आमचे हाल होत आहे। दादरा नसल्यामुळे व मालगाडी उभी असल्यामुळे रेल्वे रूळ ओलांडताना जीव सुद्धा गमवावा लागत आहे। तरी वरील सर्व मागण्या जर मान्य झाल्या नाही तर येणाऱ्या 23 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीत मतदानावर आम्ही सामूहिक बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। आमच्या मागण्या अशा आहेत आणि ह्या बऱ्याच वर्षापासून चालू आहेत। बऱ्याच वेळा निवेदन दिले, नागपूरपर्यंत आम्हाला आमचे लोकप्रतिनिधी घेऊन गेले, परंतु त्याचा काहीही एक उपयोग झाला नाही। आमची पहिली मागणी आहे समजा की ओव्हरब्रिज झालाच पाहिजे, त्या दादरा म्हणतो आपण। त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा गाड्या उभ्या असतात, बऱ्याच वेळा ॲक्सिडेंटसुद्धा झालेले आहेत, काही जण वारलेले आहेत बिचारे, तरी अजून त्याच्याबद्दल म्हणजे काहीच झालेलं नाही आहे आणि बऱ्याच वेळा मागणी पण केलेली आहे। त्याच्यानंतर दुसरं आहे की प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात यावी, कारण की काय होते की लेडी, लहान मुलं वगैरे यांना उतरणं खूप त्रास होतो, तर ते याचा उंची व्हावी प्लॅटफॉर्मची। आणि तिसरी गोष्ट म्हणजे की आमच्या इथं 18 खेडे लागून आहे चांदूर बिस्वा ब्रिज स्टेशनला आणि बाकीचे सगळे जे गावं आहेत पूर्ण चांदूर बिस्वाहून ये जा करतात आणि त्यामुळे काय होते की भरपूर इथून मुंबई, पुणे जाणाऱ्यांना खूप त्रास होतो। तर त्यासाठी कमीत कमी इथं ज्या गाड्या लांबच्या चालतात एक्सप्रेस वगैरे त्यांचा थांबा देण्यात यावा। मी त्यामुळे काय होईल की जेणेकरून व्यवस्थित माणूस डायरेक्ट पोहोचू शकेल, अशी आमच्या रास्त मागण्या आहे। आणि या मागण्यावर आम्हाला बऱ्याच वेळा विनंती करून, मागणी करून सुद्धाही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, म्हणून आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागला की आम्ही यावेळेनं येत्या लोकसभा मतदानावर बहिष्काराची भूमिका आम्ही घेतलेली आहे। निवेदनावर संतोष देशमुख माजी सभापती, प्रसाद जवरे माजी उपसभापती, गजानन करांगळे माजी सरपंच, संदीप सिंह राजपूत, संजय राखोंडे, सागर पवार, महेंद्र सिंग राजपूत, दीपक पाटील, किसना काळे, दीपक राणे, अनिल बानाई, नंदू रवणकार, समाधान वाकोडे, पंकज बेलोकार सह असंख्य ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या नमूद आहेत। विसे न्यूज करिता फारुख सर यांचा वृत्तांत।